ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया चांगलीच दमलेली असते. प्रियाला आता सायली घरी घेऊन येते आणि म्हणते, "ये प्रिया ये." आता सर्वजण प्रियाची ती अवस्था पाहतात. पूर्णाजी प्रियाला म्हणतात, "तन्वी, अग हे काय एवढं वानसमान गाव जेवण घालतेस की काय?" तर प्रिया म्हणते, "नाही पूर्णाजी, मी फक्त हरभऱ्याची डाळ आणायलाच गेले होते. हे सगळं काही सायलीने नेच घेतलं आहे." तर आता पूर्णाजी म्हणतात, "सायलील, अग काय हे?" सायली म्हणते, "काही नाही हो पूर्णाजी, तन्वी मला बाजारात मिळाली, माझा पाठलाग करत होती." आता मात्र प्रिया धक्क्याने सायलीकडे पाहते. सायली म्हणते, "नाही, म्हणजे मला तसं वाटलं, पण ती फक्त हरभऱ्याची डाळ घ्यायला आली होती. आता अनायसेसच ती मला भेटली, तर म्हटलं 15 दिवसाच वानसामानही घेऊन जाऊयात." तर आता कल्पना ताई म्हणतात, "सायली, अगं हे मात्र खूप चांगलं केलंस. त्या निमित्ताने तन्वीला वान सामानाच दुकान तरी कळालं." पूर्णाजी म्हणतात, "हो ना, आणि अग तन्वी, तुला माझ्या आजच्या पोळ्या शिकायच्या होत्या ना, चल हातपाय धुवून ये, मी तुला पोळ्या शिकवते." प्रिया म्हणते. आता पूर्णाजी म्हणतात, "होग, माझ्याकडे आत्ताच वेळ आहे." म्हटलं, "तुला पोळ्याही शिकवाव्यात." तर विमलताई प्रियाला विचारतात, "तन्वी ताई, अहो संध्याकाळी जे काही सामान लागणार आहे जेवणाला ते तुम्ही आणले ना?" तर प्रिया म्हणते, "हो, सगळं आणलं आहे." तर आता सायली म्हणते, "चला, तर मग मी येते." आता प्रिया दचकून उठते आणि म्हणते, "तू कुठे निघालीस अगं? तुझी सगळी काम तर झाली होती ना?" तर पूर्णाजी म्हणतात, "बाहेर जाणाऱ्या माणसाला कशासाठी जात आहे, कुठे जात आहे, हे कधीही विचारू नये. आणि तन्वी, अगं तू ज्यावेळी घराबाहेर पडतेस त्यावेळी तू आम्हाला सांगून जातेस का? मग तिचं सुद्धा काहीतरी काम असेल, आपण असं कोणाला काही विचारायचं नसतं. आम्ही तुला विचारतो का नाही ना? मग तू सुद्धा तिलाला विचारू नकोस काही, तुझं काम होतं का?" तर प्रिया म्हणते, "नाही नाही, मी असं सहजच विचारलं होतं." तर सायली म्हणते, "बरं, माझं अजून एक काम राहिले ना, ते मी करून येते." असं म्हणणं सायली सगळ्यांचा निरोप घेते आणि तिथून निघून जाते. आता प्रिया मात्र चांगलीच अडकलेली असते. तर पूर्णाजी प्रियाला म्हणतात, "काय झालंय? तन्वी, जा हातपाय धुवून ये, मी तुला पोळ्या शिकवते." आता प्रियाचा नाईलाज होतो. प्रिया तिथून निघून जाते. आता पूर्णाजी, कल्पनात ताई, विमलताई सगळे जण प्रियावर हसू लागतात. तर दुसरीकडे सायली प्रियाला चकवा देत घराबाहेर तर पडते. आता सायली अर्जुनला फोन करते आणि म्हणू लागते, "मी घरातून निघाले आहे, तुम्ही कुठे आहात?" तर अर्जुन म्हणतो, "मी किसनराव विद्यालयातून निघालो आहे आणि आता जानकीबाई पाटील या विद्यालयात निघालो आहे." सायली म्हणते, "का, कशासाठी?" अर्जुन म्हणतो, "ते आपण नंतर बोलू. तू एक काम कर, मी तुला लोकेशन पाठवतो, त्या ठिकाणी तूही पोहोच." सायली म्हणते, "बरं ठीक आहे, मी रिक्षाने येते." असं म्हणत सायली आता रिक्षाने निघालेली असते. सायली आणि अर्जुन दोघेही एकत्रच जानकीबाई पाटील विद्यालयात जातात आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने बबलीच्या नावाचा शोध घेतात. आता रजिस्टरमध्ये शोध घेत असताना ते कर्मचारी विचारतात की कोणाचं नाव होतं तुम्हाला? तर आता अर्जुन म्हणतो, "सोनाली सदाशिव लोखंडे." आणि बबली सदाशिव लोखंडे. तर आता बबली सदाशिव लोखंडे हे नाव रजिस्टरमध्ये मिळालेलं असतं आणि ते सायली आणि अर्जुनला दाखवतात. अर्जुन पाहतो तर अर्जुनला धक्काच बसतो. सायली अर्जुनला म्हणते, "अहो बोलीचा खोटो." तर बघा, आता अर्जुनला काही बोलावं काहीच कळत नसतं, सगळं सत्य तर समोर असतं. बबली सदाशिव लोखंडे हे ज्यावेळी सत्य सायली अर्जुनच्या समोर येतं त्यावेळी सायली आणि अर्जुन थक्काच होतात. आता सगळं सायली अर्जुनला कळालेलं असतं. अर्जुन कर्मचाऱ्यांना विचारतो, "मी याचा खोटो काढू शकतो का?" तर त्यावेळी ते परवानगी देतात. आता अर्जुन त्या रजिस्टरचा खोटो काढून घेतो आणि त्यानंतर सायली अर्जुन तिथून निघालेले असतात. आता इकडे प्रिया मात्र स्वयंपाक घरात अडकलेली असते. आता प्रिया पोळ्या लाटत असते, परंतु प्रियाला काही पोळ्या लाटता येत नसतात. तर कल्पनाताई प्रियाला म्हणतात, "तन्वी, अग तुझं नशीब चांगलं म्हणूनच आज पूर्णाजीना मावशींकडे जावं लागलं. त्या जर इथे असताना
तर इथे बसून तुझ्यावर लक्ष ठेवलं असता आणि बघितलं असतं की तू नक्की पोळ्याच लाटतेस की कुठल्या देशाचा नकाशा. आता प्रियाने ज्या पोळ्या लाटलेल्या असतात त्या खरंच कुठल्या तरी देशाचा नकाशाच असतो. आता विमलताई प्रियाची मस्करी करत कल्पनात ताईंना म्हणू लागतात, वहिनी अहो, त्या पोळीला पीठ कमी आणि तन्वी ताईंच्या केसांना स्पीड जास्त लागला आहे. आता कल्पना ताईंनाही हसायला येत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली, अर्जुन तिथे असणाऱ्या जवळच्याच कॅफेमध्ये गेलेले असतात. आता सायली अर्जुनला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. सायली अर्जुनचा शोध चालू असतो आणि त्या शोधातूनच त्यांना कळालेलं असतं की आता हीच प्रिया म्हणजेच तन्वी किल्लेदार किंवा तन्वी सुभेदार नाहीये. आता सायलीला आठवतं ते म्हणजे नागराजच बोलणं. अर्जुनलाही त्याच गोष्टी आठवतात की प्रिय व्यक्ती तुमचं घर पोकरत आहे. तर रविराज सरांचं बोलणं अर्जुनला आठवतं की आम्ही तन्वी लहान असतानाच तिचा ब्लड ग्रुप चेक केला होता. त्याचवेळी आम्हाला कळालं की प्रतिमा आणि तन्वी या दोघांचाही ब्लड ग्रुप सेमच आहे. परंतु ज्यावेळी ब्लड ग्रुप चेक केला जातो त्यावेळी अर्जुनच्या समोर वेगळं सत्य आलेलं असतं. ते म्हणजे प्रियाचा ब्लड ग्रुप हा AB पॉझिटिव्ह असतो. तर त्यानंतर नागराजच ते बोलणं अर्जुनला पुन्हा पुन्हा आठवतं आणि डॉक्टरांचं बोलणं म्हणजेच तन्वी किल्लेदार ही रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांची मुलगी असूच शकत नाही. आता या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या असतात आणि त्या रजिस्टरमध्ये पाहिलेलं ते सत्य. आता अर्जुनला प्रियाची पहिली भेट म्हणजे तन्वी घरी येणं आणि तिचं ते बोलणं, अर्जुन तू मला ओळखलस ना, मी तन्वी तुझी बालमैत्रीण. तर आता नागराजने अर्जुनाला सांगितलेलं असतं की तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सत्य तुम्हाला माहीतच नाहीये आणि ते सत्य फक्त मला माहीत आहे. जे सत्य मी तुम्हाला कधीही सांगणार नाही. मी फक्त खेळ बघत राहणार, खेळ रंगतोय कसा हे फक्त पाहत राहणार आणि तुमचं घर उद्ध्वस्त होताना पाहणार. तर आता सायली अर्जुनला त्या ताईंच बोलणं आठवतं की मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांना 4 नाही तर 5 मुली आहेत आणि ती 5वी मुलगी म्हणजेच बबली लोखंडे होती. आणि त्या मुलीचं सत्य त्यांना कळाल्यानंतर आता मात्र सायली अर्जुनने सगळ्या गोष्टींचा शोध घेतलेला असतो आणि बबली सदाशिव लोखंडे याबद्दल सत्य कळालेलं असतं. आता सायली अर्जुन या सगळ्या गोष्टींचा विचार करतात आणि एकत्रच म्हणतात, म्हणजे बबली सदाशिव लोखंडे हीच प्रिया आहे. आता अर्जुन सायलीला म्हणतो, तू बोल आता. तर सायली अर्जुनला म्हणते, इतके दिवस आपण या सगळ्या गोष्टींच्या शोधात होतो, परंतु ज्यावेळी आज बबलीचा फोटो पाहिला त्यावेळी एक गोष्ट कळाली की हा फोटो प्रियाच्या गाठोड्यात होता. म्हणजे इतके दिवस तो फोटो माझा समजत होतो, परंतु तो फोटो माझा नाही तर तो प्रियाचा होता. आता त्या गाठोड्याबद्दल सायलीला सगळं काही आठवतं. सायलीने ते गाठोड उघडून पाहिलेलं असतं, परंतु त्यातील आठवणी पाहून सायलीला काहीच वाटलेलं नसतं, कारण त्या जवळच्या वाटतही नव्हत्या. तो स्पर्श ओळखीचाही वाटत नव्हता. तर आता अर्जुन म्हणतो, एस म्हणजे इतके दिवस आपण उलट्या दिशेने विचार करत होतो आणि उलट्या दिशेने शोध घेत होतो. आपल्याला फक्त प्रिया खोट बोलते एवढं माहीत होतं, परंतु ती कोण आहे आणि कोण बनवून आपल्या घरात शिरली आहे हे माहीत नव्हतं. तर सायली म्हणू लागते, म्हणजे ते गाठोड महिप्त शिखरेच्या घरी लपवलं गेलं होतं. याचाच अर्थ अर्जुन म्हणतो, म्हणजे याचाच अर्थ महिप्त शिखरे आणि नागराज या दोघांनाही प्रिया कोण आहे हे चांगलंच माहीत होतं. सायली म्हणू लागते, प्रिया ही बबली सदाशिव लोखंडे आहे हे सत्य नागराज आणि महिप्त दोघांनाही माहीत होतं. या सगळ्यामध्ये ते दोघेही सामील होते. सायली अर्जुनला त्या बाईंच बोलणं आठवतं की बबली ही सदा आणि मैनाची 5वी मुलगी. तर सायली म्हणू लागते, आता नागराजने घातलेल्या कोड्याचे उत्तर सापडते. मय सभेमध्ये जिथे पाणी आहे असं वाटायचं तिथे खरंतर जमीन होती, म्हणजे जिथे खरं आहे असं वाटायचं तिथे खरंतर खोटं होतं. एवढे दिवस आपल्या सगळ्यांना वाटत होतं की प्रिया हीच तन्वी आहे, म्हणजेच प्रिया तन्वी नसूनही आपल्या सगळ्यांना असंच वाटत होतं
की प्रिया हीच तन्वी आहे आणि आपल्या प्रिय घराला पोखरणार सत्य हेच होतं की प्रिया ही तन्वी नसून ही बबली सदाशिव लोखंडे आहे. तर अर्जुन हणू लागतो याचाच अर्थ नागराजला हे सत्य आधीपासूनच माहीत असणार. खरं तर किल्लेदार आणि सुभेदार यांच्या विरुद्ध केलेलं हे मोठं कटकारस्थान आहे, हे मोठं षड्यंत्र आहे की जे नागराज, प्रिया आणि महिप शिकरे यांनी एकत्र मिळून केला. 22 ते 25 वर्षापासून चाललेलं हे षड्यंत्र. तर सायली म्हणू लागते नागराज आणि महिप या दोघांनी मिळून 22 वर्षापूर्वी रविराज काकांना आणि त्यांच्या कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तर प्रिया खूप लहान असेल, कदाचित आम्ही तेव्हा आश्रमातही नसू, मग तरी सुद्धाही त्यांना कधी सामील झाली आणि का, कशासाठी. तर आता अर्जुन चिडतो आणि म्हणू लागतो आता पण घरी जाऊनच या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रियाकडून विचारून घ्यायचे आहेत. आता मी प्रियाला सोडणार नाही. आता अर्जुन गरम गरम कॉफी पटापट पिऊन घेत असतो आणि त्याचवेळी त्याचा हात भाजतो, हातावर कॉफी सांडते. आता सायली अर्जुनला म्हणते काय हे कितीही घाई, हात भाजलाच ना. अहो घाई केल्याने असंच होतं. आता कॉफी पिताना सुद्धा तुम्ही केलेली घाई आणि प्रियाला ज्या विचारण्याची तुम्हाला असलेली घाई, आणि आता घाईने जर तुम्ही तिला ज्या विचारला तर आपलं फक्त नुकसानच होणार आहे. तर अर्जुन सायलीला म्हणतो त्या प्रियाच्या विरोधात आपल्याला एवढे पुरावे मिळाले आहेत आणि तरीही तू असं म्हणतेस की आपण त्या प्रियाला काहीच विचारायचं नाही. तर सायली अर्जुनला म्हणते कारण आपल्या हाती जे जे पुरावे लागलेत त्यावरून फक्त आपण अंदाज बांधला आहे की प्रिया ही बबली लोखंडी आहे, तन्वनी नाही. आपल्याकडे भक्कम असा काय पुरावा आहे ते गाठोड सुद्धा प्रियाचं होतं हे आपण ठामपणे कसं काय सांगू शकतो. आपण काहीच सांगू शकत नाही आणि त्यामुळे जोपर्यंत आपल्या आधी भक्कम पुरावे लागत नाही तोपर्यंत आपण घरच्यांना काहीच सांगू शकत नाही. अहो जाता जाता करावं एवढं साधं आणि सोपं विधान नाहीये हे आता सायली अर्जुनला समजावून सांगते. त्यावेळी अर्जुन म्हणतो की मला आत्ता जाऊन त्या प्रियाला घराबाहेर काढावं असं वाटतंय, परंतु मला माझा मेंदू सांगतोय की तू सांगतेस तेच बरोबर आहे. सायली म्हणू लागते की हो, तन्वीच्या बाबतीत घरातील सगळ्यांच्याच भावना काय आहेत हे आपल्याला चांगलंच माहीत आहे. मग असं असताना आपण तिच्यावर जर आरोप केले तर कोणत्याही प्रकारची शंका कोणाच्याही मनात यायला जागाही राहायला नको. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आता आपण थोडा हातात पुरावे असताना सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला तर तन्वी इतरही पुरावे नष्ट करून टाकेल आणि हा सगळा खेळ फिरवेल आणि ती वेळ आली तर जीवही घ्यायला मागे पुढे बघणार नाही. त्यामुळे आपण एवढ्यात काहीच रिस्क घ्यायला नको. आता सायलीच हे म्हणणं अर्जुनला पटतं. अर्जुन म्हणतो की हो, बायको सांगते ते बरोबरच आहे. तर अर्जुनला सायली म्हणू लागते बायको नेहमी बरोबरच बोलत असते, नव्याने फक्त ऐकायचं असतं. आणि हो, आता शांत डोक्याने कॉफी पिऊन घ्या आणि आता तरी घाई करू नका, फुंकून प्या. कारण कसं असतं ना, कोणतीही गोष्ट घाईने केली तर नुकसानच होतं, परंतु ज्यावेळी आपण ती शांतपणे करतो त्यावेळी ती गोष्ट आपल्या मनासारखी होत असते. आता सायली अर्जुन दोघंही कॉफी पिऊन घेतात. तर दुसरीकडे पाहायला मिळत प्रिया किचनमध्ये काम करत असते आणि त्याचवेळी प्रियाला फोन आलेला असतो. आता नंबर अननोन नंबर असल्यामुळे प्रिया फोन स्पीकरवरच ठेवते आणि म्हणते हॅलो, कोण बोलते. तर आता मैनावतीने फोन केलेला असतो आणि त्या म्हणू लागतात हॅलो, अग बबली, अग मी बोलते तुझी आई. आता मात्र हे सगळं बोलणं इकडे कल्पना ताई आणि विमल या दोघांनीही ऐकलेलं असतं. आता प्रिया लगेच फोन स्पीकरवरच्या काढते, कानाला लावते आणि म्हणू लागते हॅलो, कोण. तर आता मैनावती म्हणू लागतात अगं मी तुझी आई बोलते. अगं आमच्या फोनमधलं बॅलन्स पैसे संपलेत ना, म्हणून बाजूच्या बाईंचा फोन घेऊन तुला फोन केला. आता प्रिया मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. प्रिया मैनावतींना म्हणू लागते नाही, रॉंग नंबर, तुम्हाला कोण हव्य, सॉरी असं म्हणत प्रिया घाईने फोन कट करते आणि कल्पना ताईंना म्हणू लागते रॉंग नंबर होता, आलेच आम्ही असं म्हणत
प्रिया तिथून निघून जाते. तर कल्पनाताई विमलताईंना म्हणतात, विमल हा आवाज तर ओळखीचा वाटत होता ना? तर विमल म्हणते, हो ना, हा आवाज ओळखीचा वाटत होता, पण कोणाचा ते मात्र कळत नव्हतं. तर कल्पनात ताई म्हणतात, मग तिने अननोन नंबर असं सांगून फोन का कट केला असेल? आता कल्पनाई आणि विमल या दोघींनाही काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन सायलीला म्हणतो, आता प्रियाला चारही बाजूने ट्रॅप करायला, हो आणि आता तर ती अडकणारच आहे. तर त्याचवेळी सायलीला प्रतिमा आत्यांचा फोन आलेला असतो. सायली अर्जुनला म्हणते, प्रतिमा आत्यांचा फोन असं म्हणत सायली प्रतिमा हत्यांचा फोन घेते. तर प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, सायली मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. सायली म्हणते, बोला ना प्रतिमा. आत्या म्हणतात, सायली तू कामात आहेस का? सायली म्हणते, नाही प्रतिमा. आत्या बोला तुम्ही. तर आता प्रतिमा आत्या म्हणू लागतात, सायली मला तन्वीबद्दलच बोलायचं होतं. तर सायली म्हणते, तन्वीबद्दल काय झालंय? तर प्रतिमा म्हणतात, अग सायली मला तन्वीबद्दल आपले पण असं का वाटत नाही? म्हणजे प्रत्येक आईला आपल्या मुलाबद्दल जी आपुलकी असते, जी ओढ असते, जी माया असते, ती मला तन्वीबद्दल कधीच वाटत नाही. म्हणजे ज्यावेळी मी घरात आली तेव्हापासून आतापर्यंत कधीच नाही. मी कितीही तन्वीशी गोड बोलण्याचा, तिच्याशी जवळीक साधण्याचा किंवा ती आपली मुलगी आहे हे मनाला सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा हे माझं मन मान्य करायला तयारच नाहीये. असं का होतं काहीच कळत नाहीये. कधी कधी असं वाटतं की ती माझी मुलगीच नाहीये. तर सायली म्हणते, प्रतिमा आत्या हो, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. आपल्या मनाचा आपण ऐकायला हवं. म्हणजे बघा ना, ज्यावेळी सदा मैना आपल्या घरी आले होते त्यावेळी माझे आई बाबा नाही हे माझ्या मनापासून मला वाटत होतं आणि शेवटी तेच खरं ठरलं. मग प्रत्येकाने आपल्या मनाचं ऐकायचं असतं. त्यामुळे प्रतिमा हत्या तुम्ही तुमच्या मनाचं ऐका. तर सायरीला प्रतिमा हत्या म्हणू लागतात, सायली अग तुझ्याशी बोलून मला खरंच खूप बरं वाटलं, परंतु सायली मी आता ठरवलं आहे. तर सायली विचारते, काय ठरवलं? प्रतिमा म्हणतात, मी आणि तन्वी म्हणजे मला तन्वीच्या आणि माझ्या नात्याला अजून एक संधी द्यायची आहे. मी असं ठरवते की तन्वी सोबत अजून थोडा वेळ घालवायचा. म्हणजे तिच्यासोबत वेळ घालवल्यानंतर कदाचित आमचं नातं घट्ट होऊ शकतं. सायली म्हणू लागते, प्रतिमा आत्या तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला असं वाटतं ना, मग ती संधी लवकरच येईल. प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, सायली ती संधी तू देशील ना? सायली म्हणते, हो प्रतिमा आत्या, आणि यावेळी मी तुमच्या सोबत असेल. म्हणजे ती काही कटकार्यस्थान करणार तर नाही ना, यावर मी लक्ष ठेवेन. प्रतिमा म्हणतात, लवकर कर्ग. सायली म्हणते, हो प्रतिनित्या मी ठरवते आणि तुम्हाला लगेच फोन करते. असं म्हणत सायली फोन ठेवते. आता सायली अर्जुनला म्हणते, प्रतिमांच्या मनात असा विचार येणं आणि आपल्याला पुरावे मिळणं हे योगायोग असू शकत नाही. तर आता अर्जुन चिडतो आणि म्हणू लागतो, प्रिया तुझा खेळ संपलाय आता. तर सायली म्हणू लागते, प्रिया तुझ्या पापांचा घडा भरला आहे आणि लवकरच अख्ख्या जगासमोर तुझं सत्य येणार आहे. तर इकडे अर्जुनला चैतन्याचा फोन येतो. अर्जुनच्या क्लायंटला अटक झालेली असते आणि अर्जुनला ताबडतोब पोलीस स्टेशनला जायचं असतं. सायलीला अर्जुन म्हणू लागतो, तू घरी जाशील का? सायली म्हणते, हो मी जाईन ना. आता सायली घरी जायला निघालेली असते. तर अर्जुन पोलीस स्टेशनला. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुभेदारांच्या घरी आता प्रिया बेडरूममध्ये येते आणि लगेच मैनावतीला फोन करत म्हणते, यापुढे जर दुसऱ्या कुठल्याही नंबरवरून फोन करण्याचा प्रयत्न केला ना, तर याद राखा एक दमडी सुद्धा मिळणार नाही. तर मैनावती म्हणू लागते, अगं पण मी काय केलं? माझी काय चूक आहे? तर प्रिया म्हणू लागते, हो का, तुम्ही अननोन नंबरवर फोन केला आणि काय म्हणालात? मी तुझी आई बोलती आहे, कळते का तुम्हाला? आणि असं करताना जरा तरी विचार करायचा. आणि त्यातही अननोन नंबर होता म्हणून मी फोन स्पीकरवर ठेवला होता आणि तिथे कल्पना आणि विमल होती. त्यांनी हे ऐकलं आहे. आता हे ऐकून इथे मात्र मैनावती घाबरतात आणि म्हणू लागतात, त्यांना काही कळालं तर नाही ना? तर प्रिया म्हणते,
ते मी मॅनेज केलं आहे, परंतु यापुढे असा फोन करायचा नाही. तर मैनावती म्हणू लागते, ते मोबाईलमधलं बॅलन्स संपलं होतं ना, म्हणजे पैसे संपले होते. तर प्रिया म्हणते, थोडक्यात काय तर तुम्हाला अजून पैसे हवेत. तर मैनावती म्हणतात, तसं नाही, पण तर प्रिया म्हणते, आता एक शब्दही बोलू नका. तर आता मैनावती म्हणू लागते, मला सांग त्या सायलीला तू गुंडाळलंस ना. तर प्रिया म्हणू लागते, सायलीला गुंडाळण एवढं सोपं नाहीये सायली. आणि अर्जुन माझ्या हात धुवून मागे लागले आहेत आणि ते शोध घेत आहेत. त्यामुळे तुमच्या घराच्या आजूबाजूला तर ते आले ना, तर मला लगेच मेसेज करायचा आहे, फोन करायचा नाही आणि तिला काहीही सांगायचं नाही. मैनावती म्हणतात, हो का, पण तू जरा ते बॅलन्स बघशील का. तर प्रिया म्हणते, हो बघते. असं म्हणत प्रिया फोन ठेवते. प्रिया म्हणू लागते, आज तर थोडक्यात बचावली आहे, आज थोडक्यातच निभावलं आहे, नाहीतर सगळ्यांना सत्य कळालंच असतं. प्रिया घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं स्मिता नामजप करत असते आणि त्याचवेळी सचिन त्याच ऑलेट शोधत असतो. सचिनला काही त्याच्या पैच्या खिशामध्ये ऑलेट सापडत नाही आणि म्हणून सचिन अस्मिताला आवाज देत म्हणतो, अस्मिता, अगं मी होळीच्या दिवशी तुला ड्रेस आणला आणि त्यानंतर माझं ऑलेट इथेच होतं, तू कुठे ठेवलायस का. तर अस्मिता खुणावून सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु सचिन अस्मिताला म्हणतो, अस्मी, अगं 2 मिनिट ब्रेक घे ना आणि माझं वॉलेट शोधून दे ना. आता अस्मिताला शेवटी ब्रेक घ्यावा लागतो. अस्मिता सचिनच वॉलेट शोधून देते आणि त्यानंतर सचिन वॉलेटमध्ये पैसे पाहतो, तर पैसे तसेच असतात. सचिन म्हणू लागतो, सॉरी हा अस्मी, मी तुझ्यावर चिडलो, परंतु हाले थोडेफार पैसे असतात आणि ते सुद्धा कुठे मिळाले नाही, तर मग मी पॅनिक होतो. त्यामुळे सॉरी हा कॅन्डाला होतो ना, तेव्हा खरंच खूप बरं होतं. अक्षरशः आपल्यावर पैशांचा पाऊस होत होता, परंतु आता माझी अकाउंट फ्रीज झाली आहेत, त्यामुळे माझ्याकडे पैसेही नसते येतात आणि त्यात मला तुझ्या हाऊस माऊस पूर्णही करता येत नाही. आता सचिनच हे नाटक चालू असतं आणि अस्मिताला मात्र खरं वाटतं. अस्मिता म्हणू लागते, कोण म्हणते की आपल्याकडे पैसे नाहीयेत असं म्हणत अस्मिता आता आपलं क्रेडिट कार्ड सचिनच्या हातात द्यायला जाते आणि म्हणते, हे घे, तुला हवे तेवढे पैसे वापर. सचिन म्हणतो, नाही अस्मी, अगं तुझ्या घरच्यांना कळालं तर ते उगाच तुला ओरडतील. अस्मिता म्हणते, नाही म्हणजे या अगोदर मी डॅड's क्रेडिट कार्ड वापरत होते, त्यावेळी डॅड मला ओरडले होते, परंतु आता हे माझं क्रेडिट कार्ड आहे, त्यामुळे तू हवे तेवढे पैसे वापरू शकतोस. आता सचिन अस्मिताला म्हणतो, थँक यू सो मच. आता अस्मिताला जवळ घेत तो अगदी प्रेमाच नाटक करू लागतो आणि इथे मात्र आता सचिनला साक्षीचा फोन आलेला असतो. सचिन साक्षीचा फोन पाहतो आणि हातातील क्रेडिट कार्ड पाहत म्हणतो, सॉरी या साक्षी, कसं आहे ना, माझ्या हातात जिचं क्रेडिट कार्ड असतं मी तिलाच वेळ देतो आणि आता तर माझ्या बायकोच क्रेडिट कार्ड माझ्या हातात आहे. मग आता थोडे दिवस का होईना, परंतु माझा वेळ माझ्या बायकोसाठी असेल. असं म्हणत आता सचिन अस्मिताकडे पाहतो, तर दुसरीकडे पाहायला मिळतं पोलीस स्टेशनला अर्जुन त्याच्या क्लायंटला सोडवण्यासाठी आलेला असतो. तर आता अर्जुनचा क्लायंट अर्जुनला म्हणतो, थँक यू सर, तुम्ही आलात. मला वाटलं होतं की माझ्या भावाने मला अडकवलंच. अर्जुन म्हणतो, नाही, तसं काही होणार नाही. तुमच्या भावाच्या विरोधात सगळे पुरावे आपल्याकडे आहेत, त्यामुळे आता तो काहीच करू शकत नाही. आता अर्जुन आपल्या क्लायंटची सुटका करत पोलिसांचे आभार मानत तिथून निघत असतो, परंतु त्याचवेळी नागराज त्या ठिकाणी येतो. तर आता नागराज अर्जुनला आवाज देत म्हणतो, आजकाल कोर्टापेक्षा जेलच्याच म्हणजे फेया जास्त होऊ लागल्या आहेत, हो की नाही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. मला असं वाटतंय की या जेलच्या निमित्ताने, पोलीस स्टेशनच्या निमित्ताने तू मलाच भेटायला येत असशील, हो ना. तर अर्जुन म्हणतो, तू विसरतोयस नागराज, मी एक वकील आहे आणि वकिलांच कसं असतं की कोर्ट, जेल आणि पोलीस स्टेशन यांच्याशी त्यांचा संबंध असतो, त्यामुळे तुला भेटायला यायचा काही संबंधच येत नाही. तर नागराज अर्जुनला म्हणतो, हो का, मला वाटलं होतं की तुमचं घर पोकरणारी व्यक्ती तुला कळाली असेल, म्हणजे तुझ्या कोड्याचं उत्तर विचारण्यासाठी कदाचित
तू इथपर्यंत येत असील, मी जे कोड घातले त्याचं उत्तर सापडलं का? तुमच्या आयुष्यातली मैसभा कोण आहे हे कळालं आहे का? आता अर्जुन नागराजला उत्तर देत म्हणतो, मी तुला उत्तर द्यायला बांधील नाही, असं म्हणत अर्जुन तिथून निघून जातो. आता नागराज विचार करत म्हणतो, हे काय मला वाटलं होतं की अर्जुन इथे येईल आणि मला विचारेल खरं तर माझ्या हातापाया पडेल, माझ्या समोर गयाव्या करेल, परंतु याने तर तसं काहीच केलं नाहीये. म्हणजे कदाचित याला प्रियाबद्दलच सत्य कळालं असेल का? प्रिया ही तन्वी नाही हे कळालं असेल का? तीच त्यांचं घर पोकरते आणि मैसभेच उत्तर याला खरंच मिळालं असेल का? या प्रियाबद्दलच सत्य कळालं असेल तर ते कसं या सगळ्याचाच नागराज विचार करू लागतो. परंतु नागराजला मात्र काहीच कळत नसतं. तर त्याचवेळी तिथे महिप शिकरेही येतात. आता महिप्त शिकरे नागराजवर हसत म्हणतात, काही लोक चालता चालता खड्ड्यात पडतील, काही लोक स्वतःच खड्डा खणतील आणि त्यात पडतील, तर काही लोक स्वतःच खड्डा खणतील स्वतःसाठीच, असं म्हणत नागराजवर हसू लागतात. आता महिप्तच हे हसणं पाहून नागराज विचार करत म्हणतो, हा महिप्त जर इतका हसतोय, मग यानेच प्रियाबद्दलच सत्य सायली अर्जुनला सांगितलं असेल का? आता मात्र नागराजला त्याचं उत्तरच सापडत नसतं. दुसऱ्याला कोड घालता घालता त्याच्याच डोक्यात कोड्यांचा फडीमार झालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुभेदारांच्या घरी सर्वजण एकत्र बसून गुलाबजामुन खात असतात. तर आता सायली अस्मिताला म्हणते, अस्मिता ताई, अहो तुम्ही तुमच्या बाळांच्या नावांबद्दल काही विचार केला आहात की नाही? तर अस्मिता म्हणते, हो. तर म्हणजे मुलगी झाली तर 4 नावं आणि मुलगा झाला तर 4 नावं अशी मी सजेस्ट करून ठेवली आहेत आणि त्यातील एक नाव फायनल करून ठेवलं आहे. तर अर्जुन म्हणतो, हो का? तर अश्विन म्हणू लागतो, अस्मिता ताई, मला असं वाटलं होतं की तू बाळाचं नाव ठेवण्या अगोदरच बाळ मोठं झाल्यावरच तुलाच नाव ठेवेल. तर अस्मिता म्हणू लागते, अश्विन आता तर मी तुला थपाटाच घालेना. तर अर्जुन म्हणतो, खरंच खरं सांगायचं का? अस्मिताईच बाळ अस्मिताईवर चिडणार आहे. अस्मिता विचारते, का? तर अर्जुन म्हणू लागतो, बाळ असंच म्हणणार आहे, माझी आई माझ्यासाठी काहीच करत नाही, काहीच बनवून देत नाही आणि माझ्यासाठी उठत पण नाही, मग बाळ चिडणारच ना. तर अस्मिता म्हणते, आता तर ना मी तुमच्याशी बोलणारच नाही, मी जातेच माझ्या रूममध्ये, असं म्हणत आता अस्मिता थोडी चिडलेली असते. तर अर्जुन म्हणू लागतो, अस्मिता ताईने आमच्यासोबत कट्टी घेतली आहे का? तर प्रतापराव अर्जुन आणि अश्विनला म्हणू लागतात, अर्जुन अश्विन दोघेही शांत रहा, किती तिची मस्करी करणार आहात? तर कल्पनात ताई म्हणू लागतात, अस्मिता मला काय वाटतं, जर मुलगा झाला तर अंश आणि मुलगी झाली तर अंशिका कशी वाटतायत? नाव आता ही नाव सगळ्यांनाच भरपूर आवडलेली असतात. तर सायली सचिनला विचारते, सचिन भाऊजी तुम्ही काही नावांचा विचार केलाय की नाही? तर सचिन म्हणू लागतो, नाही, अजून तरी नाही. तर अस्मिता म्हणू लागते, सचिन अरे प्रत्येक आईवडील आपल्या मुलांच्या नावाचा अगोदरपासूनच विचार करतात. खरं तर मी तुला हे अगोदरच विचारणार होते. तर आता त्याचवेळी सचिनला साक्षीचा फोन येत असतो. सचिन साक्षीचा फोन कट करत असतो. तर इकडे अस्मिता सचिनला विचारत असते की कोणतं नाव ठरवलेस, परंतु सचिनचं मात्र काही लक्ष नसतो. तर इकडे प्रियाचं सगळं काही लक्षात येतं. प्रिया मनाशीच म्हणते, ए मूर्ख मुली, अग तुझा नवरा गर्लफ्रेंडच्या फोनमध्ये बिझी आहे, मग तुझ्याकडे कशाला लक्ष देईल? तर कल्पनाताई म्हणू लागतात, सचिन अरे तुला जे नाव आवडेल ना ते तू सिलेक्ट कर, आम्ही तुझ्यावर आमची कुठलीही मत लादत नाही आहोत. इकडे मात्र सचिनला सॅम म्हणजे साक्षीचा फोन येत असतो. सचिन फोन कट करत असतो आणि साक्षी मात्र त्याला सतत फोन करत असते. आता अस्मिता म्हणते, सचिन अरे आपल्याला सगळेजण ऑप्शन देतायत, आपण कुठली नाव ठेवायची आहेत? तर सचिन रागानेच अस्मिताला म्हणतो, तुला जी काही शॉर्टलिस्ट काढायची आहे, तुला जे काही नाव ठेवायचे ते ठेव ना, या सगळ्यामध्ये मला का घेतेस तू? मला यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही. आता सचिन कोणाशीच नीट वागत नसतो. अस्मिता म्हणू लागते,
सचिन, अरे सगळेच जण तुझ्याशी नीट वागतायत ना, बोलतायत ना, मग तुला काय झालंय? सचिन म्हणतो, मी आलोच, मी आहे माझ्या बेडरूममध्ये. असं म्हणत सचिन तिथून निघून जातो. तर अर्जुन म्हणू लागतो, जगातील असा पहिला बाप पाहिला असेल की ज्याला आपल्या बाळाच्या नावात काहीच इंटरेस्ट नाहीये. तर आता अस्मिताला थोडं वाईट वाटतं. अस्मिता म्हणू लागते, ते कॅनडात जरा प्रॉब्लेम चालू आहेत ना, त्यामुळे. तर प्रतापराव म्हणू लागतात, अस्मिता, अगं कसले प्रॉब्लेम? त्याने नोकरी सोडली आहे ना. अस्मिता, आहे बघ, आम्ही तुझ्यासाठी त्याच्या सोबत जुळून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे तुला कळेल तेवढंच लवकरात लवकर बरं होईल. अस्मिताला खूप वाईट वाटत असतं. आता सायली म्हणते, ते जाऊ देत अस्मिता ताई, त्यांच्या डोक्यात कुठला तरी दुसरा विचार चालू असेल. बरं, तुम्ही कोणती नाव सिलेक्ट केली ती सांगा बरं. तर अस्मिता सांगू लागते की मी आत्ताच सांगणार नाही, बाळ जन्माला येईल ना त्यानंतरच सांगीन. तर आता अश्विन अस्मिताची मस्करी करत म्हणतो, बारशापर्यंत तर सांगशील ना? तर आता सर्वजण हसू लागतात. तर आता सायली अस्मिताला हसवण्याचा, तिला समजावण्याचा प्रयत्न करते. तर त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो, बायको, तू बोलत होतीस ते अगदी बरोबर आहे. म्हणजे जर आपण त्या सचिनशी जरा गोड बोलायलाच सुरुवात केली तर त्याने शेवटी त्याचे रंग दाखवलेच आणि अस्मिताईलाही आता त्याचा रंग कळणार आहे. तो कसा आहे हे अस्मिताईलाही लवकरच कळेल. आता अश्विन अस्मिताच्या बाजूला बसतो आणि गप्पा मारत असतो. सर्वजण अस्मिताच मन राखण्याचा प्रयत्न करत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळत प्रियाला नागराजचा फोन येत असतो आणि म्हणूनच प्रिया तिथून निघून जाते. आता नागराज पुन्हा एकदा प्रियाला फोन करतो. त्यावेळी प्रिया नागराजला म्हणू लागते, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की मला फोन करू नका, मला वेळ मिळाला की मी तुम्हाला फोन करेनच ना. तर नागराज प्रियाला म्हणतो, म्हणजे तोपर्यंत मी तुझ्या फोनची वाट बघत बसायचं आहे का? प्रिया म्हणते, मी तुम्हाला सांगितलं ना की मी फोन करेन. तर आता नागराज काका म्हणू लागतात, मी तुला काय सांगितलं होतं की माझ्यासाठी वकील बघ, त्याचं काय झालंय? प्रिया म्हणते, मी वकील बघितला आहे, फायनल झाल्यावर मी तुम्हाला सांगेनच. नागराज म्हणतो, नाही, तोपर्यंत मी वाट बघू शकत नाही. मी तुझं सत्य सायली अर्जुनला सांगू शकतो. तर आता प्रिया म्हणू लागते, तुम्हाला काय वाटते? तुम्ही सायली अर्जुनला जे कोड घातले ते माझ्यापर्यंत पोहोचलं नाहीये, त्याबद्दल मला कधीच कळालं आहे. तर आता नागराज म्हणतो, कळाले ना, मग आता उत्तर द्यायलाही मला वेळ लागणार नाही. तर प्रिया म्हणते, तुम्ही तसं करणार नाही, कारण तुम्हाला चांगलंच माहीत आहे की तुम्ही जर मला मदत केली तर मी तुम्हाला मदत करेन. त्यामुळे आता तुम्ही काहीही सांगणार नाहीत. नागराज म्हणतो, हो, पण मी तुला सावध करायला फोन केला आहे, कारण आज अर्जुन जेलमध्ये आला होता. मला वाटलं होतं की तो गयाव्या करेल, माझ्याकडे त्या कोड्याच उत्तर विचारेल, परंतु त्याने तसं काहीही केलं नाही. त्याच्या नजरेत कॉन्फिडन्स दिसत होता. असं वाटत होतं की तुझं सत्य त्याला कळालं आहे. आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असती. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सायली कॅफेमध्ये गेलेली असते आणि त्याचवेळी सचिन साक्षीला भेटण्यासाठी गेलेला असतो. आता सायलीचा लक्ष जाताच सायली सचिन आणि साक्षीचा फोटो काढून घेते आणि म्हणू लागते, म्हणजेच साक्षी शिकरे जिवंत आहे, मग ती सचिन भाऊजी सोबत काय करत आहे? म्हणजे सचिन भाऊजींच्या आयुष्यात जी मुलगी आहे ती साक्षी शिकरेच आहे का? आता मात्र सायरीला धक्काच बसतो आणि सचिन आणि साक्षी दोघेही सायरीला पाहतात. आता मात्र दोघेही घाबरून गेलेले असतात. आता सायली सगळं सत्य घरच्यांना सांगू शकेल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.